रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर, इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. लागे अबघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरी म्हणाल तो बरी. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरी म्हणाल तो बरी. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरी म्हणाल तो बरी. विठ्ठल 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 कृष्ण भगवान पवन सुत हनुमान, पार्वती पते शिव हर हर याल तरी यारे लागे, अबघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरी म्हणाल तो बरी. यदक्षरं मनाख्येयम् आनन्दम् अज केवलम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. किरीटोज्वलत् सर्वदिक्प्रान्तभागं, सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः.
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशम विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुझा आठवी विसरवी आपणा ते तरंगा जळी घालिता ऐशे होते अलंकार सोनेची होबोनी ठेला निळा या परी आठवी सद्गुरुला विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं दनुजवन कृशानुं ज्ञानीनाम अग्रगण्यं सकल गुण निधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमा ये दुख भंजन मारुतनंदन सुन ले मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार विठ्ठला विठाला सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा रे अहो स्वामी तुकया देवा स्वामी तुकया देवा देवा रे ओ सेवे लागी सेवक झालो तुमच्या नावात चरणा ओ स्वामी तुकया देवा यावर लागे सेवक झालो तुमच्या नावात चरणा ओ स्वामी तुकया देवा रामकृष्ण हरी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन जयंती व पुण्यतिथी कीर्तन भागवत कथा शिवपुराण रामकथा संगीतमय भजन हरिजागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर. प्रस्तुत लेकरांनो
बोलू नका, फक्त बसू द्या, फक्त बोलू नका, बस बस. आजची कीर्तन रूपी सेवा बसले गप आता. नाही ते मुद्दाम लावले थोडं. सद्गुरु मोतीराम महाराज, गुरुवर्य मारुती महाराज, ग्रामदैवत हनुमंतराय, जगाचे मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा, ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून चालू असलेला हा भव्य आणि दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा ज्ञानेज्ञ 16, ज्यांच्या गोड मुखातून आपण कथा 7 दिवस श्रवण केली. सुप्रसिद्ध कथाकार अभिषेकजी महाराज. काल गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापूरकरांचं महाराजांचं पूजेचं कीर्तन झालं आणि ग्रामस्थांनी दिलेलं निमंत्रण आमचे परमार्थ प्रेमी जगद्गुरु तुकोबारायांच्या गात्यावर आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीवर ज्यांचं ओतप्रोत प्रेम आहे असे आमचे विश्वनाथरावजी कराडे पाटील, पाटलानं केलेला फोन आणि तुमचं झालेलं दर्शन. विठ्ठल विठ्ठल हे या सप्ताहाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. 25 वर्ष झाले की रौप्य म्हणतात, 50 झालं की सुवर्ण म्हणतात, 75 झालं की अमृत म्हणतात आणि 100 झालं की शताब्दी म्हणतात. आता तुमची शताब्दी मी काय पाहू शकतो का नाही देव जाणे हो, शक्य नाही. कसं शक्य आहे? एक ना, आणखी 50 वर्ष आयुष्य काय शक्य नाही. पण 75वीला मी खाली बसून का होईना कीर्तन ऐकन. तुम्ही तरी हो म्हणा, मला आयुष्य तेवढं मिळेल. एक ना, माझवा टाळी कडकडे एकदा. विठ्ठल विठ्ठल गोड असं पांडुरंगाचं मंदिर आहे. आता मालकाचं दर्शन झालं. पहिल्या मूर्तीला 50 वर्ष झाले होते. थोडी नकळत कुठंतरी थोडी भंगली होती. भंगलेल्या मूर्तीची पूजा करत नसतात आणि म्हणून 50 वर्षानंतर तिची प्राणप्रतिष्ठा केली आणि सप्ताहाला 50 वर्ष झालं असा नंबर 1चा योग साधलाय. दुसरी गोष्ट, सप्ताह 9 दिवसाचा वालाय. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे हनुमान जयंती. हे पर्व सुटू लागलं महाराज. हनुमान जयंती आज. एक जण मला म्हणला, महाराज जयंती कोणाची असती? मी म्हणलं देवाची. पुण्यतिथी कोणाची असती? संतांची. श्राद्ध कोणाचं असतंय? जीवाचं. मग हनुमंतराय देव का संत? म्याला हे दोन्ही बी कोटीत बसतात. देव कोट नाही तसं ते 2 तोंडानं बोलला का म्हणजे. देव का संत? मी म्हणलं योनी माझी मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावा कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे, ऐसा प्रतापी गहन, सकळ भक्ताचे भूषण. भक्त आहेत, संत आहेत, वैष्णव आहेत, मग त्यांची जयंती का? विठ्ठल विठ्ठल. मी म्हणलं पहिली गोष्ट अशी आहे, संत सांगतात मी सांगत नाही. ज्याचा जन्म दिव्य त्याची जयंती, ज्याचं मरण दिव्य त्यांची पुण्यतिथी, ज्यांचं दोन्ही दिव्य नाही त्याचं श्राद्ध. मग हनुमंतरायाची पुण्यतिथी का नाही? केली असती पुण्यतिथी बी, पण हनुमंतरायानं आणखी शरीरच सोडलं नाही ना. ठीक आहे ना. आणखी हनुमंतराय चिरंजीव आहेत. 7 चिरंजीवापैकी एक हनुमांश बिभीषण श्लोक आहे महाराज. ठीक आहे. हनुमंतराय कसे आहेत? चिरंजीव आहेत. आणखी त्यांनी शरीर सोडलं नाही. जर महाराज अंतःकरणातून हनुमंतरायाची भक्ती केली राजेभाऊ महाराज डोळे झाकून, तर आणखी हनुमंतराय त्या भक्ताला भेटू शकतात. तुलसीदास महाराजांना दिलं नाही का दर्शन? सांगा बरं. त्यांनी शरीरच सोडलं नाही आणि जन्म त्यांचा दिव्य आहे. कसा दिव्य? पिंडघारीने झडपिला, पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी रुद्र आले.
घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्राले पोटी. जन्म दिव्य आहे म्हणून जयंती, आणि म्हणून हे बी महाराज पर्वकाळ साधला. हनुमान जयंती धरली आणि इकडं रामनवमी बी, ठीक नाही. असा सुंदर अशा प्रकारचा योग पारवेकरांनी साधला आणि भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह महाराज आज सांगतेला आला. उपस्थित सर्व सज्जन श्रोते मंडळी, माता माऊल्यांची उपस्थिती आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट, गायक मंडळी, गुणवान मंडळी यांची उपस्थिती. भजन सम्राट माऊली महाराज अंतेश्वरकर आहेत, भजन सम्राट मंचक महाराज आहेत. ही सर्व नामनिष्ठ पांडुरंगाची नामस्मरण करणारी, वारी करणारी वारकरी मंडळी टाळ घेऊन उभा आहे. तिकडे छोटे छोटे वारकरी उभा आहेत महाराज. सर्वांच्या पायी नतमस्तक. महाराष्ट्रातील टॉप 10 यादीमधील मृदंगभूषण, मृदंग सम्राट आमचे परमस्नेही राजेभाऊ महाराज लोंढे सोनमांजरीकर महाराजांची उपस्थिती, आणि त्यांच्यासोबत आपल्याच गावचं वैभव माऊली महाराज पारवेकर यांची उपस्थिती आहे. इंद्रासारखे वादक, तुम्ही सुद्धा परीक्षितीसारखे श्रोते मंडळी, सांगणारा नाही शुकाचार्य, पण तुम्ही परीक्षितीसारखे गोड असं चिंतन ऐकणारे लोक आहात महाराज. तुमच्या पायी नतमस्तक. आमचे परमस्नेही गोविंदरावजी बुद्रुककर पांगरी गावून मुद्दाम कीर्तन ऐकण्यासाठी आले. जावायच आहेत का बाप्पा? विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चॅनल माऊली कीर्तन सोहळा यूट्यूब चॅनल, जे स्वतः वारकरी आहेत, वारी करतात, आणि त्यांनी येताना इतका गोड शब्द एक वापरला राजेभाऊ महाराज मला, बरं का पाटील, म्हणले महाराज मला महाराज कोणता आवडत असं. मी म्हणलं गोरा गोमटा, चांगला गाजल्याला, गाडी, तसलं काय नाही म्हणले. मग जे वारीत चालतंय मला ते महाराज आवडते म्हणले. वा वा वा. म्हणजे मी म्हणलं याचा अर्थ तुम्ही वारी, अरे वा वा वा, मरुस्तर वारी करणार. मग मला यूट्यूब चॅनलची मयाच आली. विठ्ठल विठ्ठल. ज्या दिवशी त्यांनी कॅमेरा घेतला त्या दिवशी आमची परभणीत भेट झाली होती. जास्त काळ झाला नाही, गरुड झेप त्यांनी घेतली. आज 70,000 सबस्क्रायबर बरोबर आहे ना त्यांचे आहेत महाराज. 75,000पेक्षा प्लस जास्त आहेत. हो, ही भगवंताची दिलेली, भगवंतानं दिलेली त्यांना पावती. विठ्ठल विठ्ठल. बस विनेकरी बाबा, चोपदार बाबा सर्वांच्या पायी नतमस्तक होतो आणि बोलायला सुरुवात करतो. आज काल आहे त्याच्या कीर्तनानं होत असते दादा. किती दिवसाचा? 5 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, आपला 9 दिवसाचा आहे, 11 दिवसाचा असो, किंबहुना 1 वर्षाचा असो. गंगाखेडला जनाबाई मंदिरामध्ये 1 वर्षाचा अखंड हरिनाम सप्ताह झाला. त्याची सांगता सुद्धा काल्याच्या कीर्तनानं झाली. विठ्ठल विठ्ठल. कारण काला म्हणलं की परिपूर्णतेचं प्रतीक म्हणजे काल आहे. काल्याचं कीर्तन झालं समजावं, कार्यक्रम संपला. जसं मंदिराचं बांधकाम चालू असताना कळस हे मंदिराच्या परिपूर्णतेचं प्रतीक आहे. मंदिराच्या कामा कळसू ज्ञानोबा म्हणले, एकदा कळस बसला रे बसला. कळस कोणाचा असतो मायानो? पारव्यातून जी लोक दुसरीकडे दिली लेख, त्या लेकीचा कळस असते बरं का. कारण माहेराच्या मंदिराचं कळसाचं लय भूषण असते लेकीला. आमच्या कोडगावचे लेखी जिथं जिथं दिल्या तिथं तिथं नाव पत्रिका बघितले का म्हणतात माय आमचे फपाळ महाराज लय चांगले कीर्तन करतात. हा, हे भूषण आहे. सोनमांजरीची लेख कुठेही जाऊ द्या, मृदंग वादक म्हणलं की म्हणली पाहिजे आमचे राजेबाबा महाराज लय, तिला भूषण असतंय. विठ्ठल विठ्ठल. लेख काय करत असते? माझ्या माहेराला जाणं झाली झाली वो पहाट, आली आली डोळ्या पुढं माझ्या माहेराची वाट. ठीक आहे ना. ज्यावेळी माहेरच्या वाटाला लागते अगोदर तिला कळस दिसतंय, आणि कळस दिसलं की तिच्या डोळ्यात पाणी येतंय. का तर ते कळस तिचं असतंय. विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य पाटील, कळस बसला मंदिराचं काम पूर्ण झालं.
आणि एखाद्या माया लेकीचं जर कळसाला नाही येणं झालं आणि बापानं साडी चोळी तिथं नेऊन दिली ना, मग ती म्हणत असते होय दादा, आणि आपल्या पांडुरंगाच्या मंदिराचं झालं बाई काम पूर्ण. आणि मग बाप म्हणतोय बाई तू येडी तर येडीच राहिलीस बघ. अगं जी आरती कळसाचा कार्यक्रम झाला, ते आरती बांधकाम पूर्ण झालं, आता कळसावर बांधकाम नसतंय, परिपूर्णतेचं प्रतीक आहे कळस. तसंच आहे महाराज, काल्याचं कीर्तन हे परिपूर्णतेचं प्रतीक आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितलं जातं, कारण भगवान श्रीकृष्णाचा अवतार परिपूर्णतम आहे. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्य एवही एक कार्यम स्तमागत्यम कोटी कार्यम चकारः. आणि म्हणून भगवान कृष्णाचं चरित्र सांगावं लागतं. विठ्ठल एक जण म्हणला काला 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 काय असतं, गेलो म्हणला काल्याच्या कीर्तनाला लयच महत्व देते तो वारकरी काल्याला. बघा काही काही जाणते वारकरी लोक नाही जरी मध्यंतरी येणं झालं तर काला सोडित नाहीत, काल्याला बरोबर येतात. एक जण म्हणला मी गेलतो काल्याच्या कीर्तनाला, बघावंच म्हणलो काला काय या, काहीच नाही म्हणला. कीर्तन झालं की दहीन लाई दिली. आई दही लाई काय आम्हाला घरी मिळत नाही का काय, एवढं महत्व तिला का बरं देता. मी म्हणलं वारकरी संप्रदायामध्ये आम्ही काय खातो हे महत्वाचं नाही, कोण देतो हे महत्वाचं आहे. आजचा मिळणारा काला जरी तुम्हाला गावातला कोणी माणूस प्रसाद वाटणारा दिसत असेल, पण तो देत नसतो, प्रसाद देतो पंढरीनाथ. रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरिजागर, इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. गोड असे साऊंड सिस्टम आहे बरं, संत कृपा साऊंड सर्व्हिस पारवाच. वा गावचीच आहे पण काय गोड लावली महाराज. थोडा थोडा यायचा बी, थोडा थोडा उगा आवाज वाढवा, उगा थोडा थोडा, ठीक आहे बस. सुंदर लावली आहे दादानं सुद्धा. त्यांना आवाज वाढवा तरी म्हणावं लागलं का नाही, फक्त हे माईक शाट हाणं लागलं, दोनदा झणकलं तोंड. ते म्हणले असते तू त्या माईक पुढं तोंड न्यालाच कशाला, ठीक आहे ना, ते बी खरं आहे, पण सवय लागली महाराज लोक आहे, ठीक आहे माईकात तोंड घालून बोलायची. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणले भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आजचा काला कोण देतो, पंढरीनाथ. प्रसाद देण्याचा अधिकार दोघांना आहे. एक तर संत प्रसाद देतात, नाही तर भगवंत प्रसाद देतात. संत आणि भगवंत एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवण, माझा ज्ञान राजा गोपाळासिला ह्या वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासिला ह्या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. संत प्रसाद देतात, भगवंत प्रसाद म्हणजे प्रसादे सर्व दुःखानाम हानी रशोपजायते इति नाम प्रसाद. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला आणि म्हणून काल आहे, म्हणून काल्याचा प्रसंग आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग, जगतवंदनीय श्री संत श्रीमंत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे आणि भगवान कृष्ण परमात्मा आणि गोपाळ यांच्यामध्ये संवाद झाला, त्या संवादाचं वर्णन करतात महाराज. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात जन्मले, तुम्ही भागवतात ऐकलं. 4 दिवस कथा अशी शांत चलती भागवताची, पण भगवान श्रीकृष्ण जन्मले म्हणलं की सगळा मंडप उठून उभा राहते महाराज. आणि तिथून पुढं काहीतरी आगळा वेगळाच आनंद असते का. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद. भगवान कृष्ण जन्मले रे जन्मले. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. दशरथ घर आनंद भयो जय राजा राम की. महाराज म्हणले भगवान कृष्ण गोकुळात जन्मले, गोकुळात आनंद झाला. किती आनंद झाला. गोकुळीच्या सुखा
अंतपार नाही लेगा बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. महाराज नराला नारीला आनंद झाला यात नवल नाही, गाई वासरांना आनंद झाला यात नवल नाही. कोणाकोणाला आनंद झाला? गोकुळच्या गवळिया, गोकुळच्या गवळिया, गोकुळच्या गवळिया, गोकुळच्या गवळिया. गोपी गोधना सगळा, गोपी गोधना सगळा, गोपी गोधना सकळा, गोपी गोधना सकळा. गोपी गोधना सकळा हरी सुख पावले रे, पावले रे हरी सुख पावले रे, पावले रे हरी सुख पावले रे, पावले हरी सुख पावले रे, पावले कोणाकोणाला आनंद झाला? गोकुळच्या गवळिया, गोपी गोधना सकळा. गवळी गोपी गोधना सकळा. हरी सुख फावले रे, हरी सुख पावले फावले रे, रे. फावले रे हरी सुख फावले रे. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्यातले त्यात गोपाळ जरा जास्तच देवाच्या जवळ गेलेले होते. देवाच्या जवळ जाण्यासाठी काय काय लागतंय? श्रीमंती लागते का? नाही. हे गोपाळ श्रीमंत नव्हतेच महाराज, हे ताकपिरे होते, ताकपिरे. गवळियाची ताकपिरे कोण पुरे चांगली, तुकोबराय म्हणले. एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. त्याचे नाव बघा ना कसे आहेत, पेंद्या, वाकड्या, बोबड्या, वडज्या, त्याचे नाव आहे. कोण पुरे चांगली. पण छंद असा होता देवाचा, देवावर असं प्रेम ओवाळून टाकत होते दादा. अरे भगवंतावर प्रेम करावं तो गोपाळासारखं करावं. कसे प्रेम करीत होते सांगू का? काय झालं? किती प्रेम करत होते देवावर. ऐका, आपण देवावर प्रेम केलं की देवही आपल्यावर प्रेम करत आहे. आपण कधी तरी त्याच्यासाठी महाराज आपल्या डोळ्यात पाणी आणलं की बरोबर देव आपल्यासाठी पाणी आणतंय. आपणच नाही प्रेम केल्यास ते तरी आपल्यावर प्रेम करीन. महाराज म्हणले तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा ते तुष्टतील, परस्परा ते घडेल प्रीतीजेथ. महाराज हे घेणं देणं असतं, घेणं देणं. मायानो ऐका, गोपाळ इतके प्रेम करायचे, सकाळी उठायचे झोपेतून, उठल्याबरोबर मला डोळे चोळत चोळत यशोदामाईच्या दारात जायचे. जसं आंधळ माणूस घरून निघाल्यानंतर दर्शनाला बरोबर मंदिरात येतोय, त्याला ते बरोबर पाठ झालेलं असतंय, तसं हे डोळे उघडीत नव्हते, डोळे चोळत चोळत यशोदामाईच्या दारात जायचे आणि हाक मारायचे कृष्णाला, तुटना. कसलं प्रेम आहे ते. काय म्हणत होते का उठल्याबरोबर, मला च्या दे असं म्हणत होते काय, मला तुळस दे असं म्हणत होते काय? उठायचे आणि उठल्याबरोबर यशोदामाईच्या दारात तुटना म्हणल्याबरोबर भगवान कृष्ण खडबडून उठायचे आणि बाहेर यायचे आणि प्रत्येकाला महाराज आलिंगन द्यायचे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हो 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 हो, थोर. हाचे दुष्काळ तयाला. महाराज इतकं प्रेम आहे. एक दिवस गोपाळ म्हणले कृष्णाला, नेहमी सोबतच राहायचे भगवंता बरोबर, म्हणले कृष्णा आज कसं बोरच व्हायलंय गडे. काय म्हणले गोपाळ, आज कसं बोर व्हायलंय. कधी कधी माणसाला बोर होते का नाही. हे असं वातावरण डिम झालं ना, माणसाला वाटतंय पालमला जावं तर पाऊस झोडपेन, घरी राहावं तर काय करावं. भिनी भिनी फिरत आहे माणूस महाराज, भिनी भिनी फिरत आहे. नाही तर मग बसतंय मंदिरावर. मंदिर आपलं सगळं चांगलं, ज्याचा किस्सा गार त्याला मारुतीचा पार. कुठं जायचंय का. माणसाला कधी कधी बोर होतंय, बोर झाले की माणसाची वृत्ती खेळाकडे वळती. चलाकडे म्हणतोय माणूस काहीतरी खेळू. खेळ कधी खेळा, बोर व्हायला की खेळते. खेळ महाराज आनंदासाठी जे खेळलं जातं त्याला खेळ म्हणतात, आणि पैशासाठी जे खेळलं जातं त्याला जुगार म्हणतात. विठ्ठल विठला 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 विठला. सगळेच गोपाळ म्हणले कृष्णा आज काहीतरी खेळावं लागतंय, आज आपण खेळू.
भगवान म्हणले खेळायचं म्हणल्यानंतर आपल्याला गावात खेळायला जमणार नाही, कारण खेळ गावात खेळत नसते, खेळ मैदानात खेळत असते. कुठं खेळा? मैदानात. मग खेळायचं म्हणल्यानंतर आपल्याला वृंदावनात जावं लागलं. म्हणले आताच का? म्हणले अगोदर वृंदावनात जाऊ, पुन्हा गोकुळात येऊ, पुन्हा वृंदावनात जाऊ. चला म्हणले वृंदावनात. भगवान कृष्णानं सर्वांना वृंदावनात नेलं खेळायला, आणि नेल्यानंतर महाराज असं समोर उभा केलं आणि भगवान म्हणले खेळायचंच का? मग असं बघितलं आणि सगळ्याचे चेहरे बघितले. महाराज सगळ्याचे चेहरे असे बारीक 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 झालेले होते, सुकलेले म्हणतात त्याला. कसे झालते? सुकलेले. आता चेहरा कधी सुकते गोविंदराव? चेहरा सुकण्याची कारणे लिहा. कधी सुकतंय चेहरा? नंबर 1, सकाळी उठले, स्नान केलं आणि इकडं माईकमध्ये महाराज अलाउशिंग झाली, चला लवकर दिंडी काढायची, आपल्याला पावसा पाण्याचं उरकायचंय. आणि मग गडबडीनं घाईघाईनं चहा प्याला. चहा प्याल्यानंतर दिंड्या गेले, फुगड्या खेळल्या, फुगड्या खेळून नाचले, लगेच तिथून इथे येऊन बसले. महाराजाचं 11ला कीर्तन सुरू झालं. महाराजाला तारतम्य बोलायचं राहिलं नाही. महाराजानं 3 वाजूस तर कीर्तन केलं. काय म्हणीन चेहरा? चेहरा सुकन का नाही? पहिलं कारण चेहरा सुकण्याचं, महाराज जर पोटात अन्न नसेल, जर भूक लागलेली असेल तर चेहरा सुकतो. मनातली अतृप्ती चेहऱ्याला सुकवते, मनातली तृप्ती चेहऱ्याला फुलविते. विठ्ठल विठ्ठल. दुसरी गोष्ट, जर नाश्ता केलेला असेल, नाश्ता, तर ते नाश्ताही जास्त काळ पोटात राहत नाही. भूक लागली की काय होतंय? चेहरा सुकत आहे. भगवान म्हणले खेळायचंय ना तुम्हाला? म्हणले हो. मग खेळायचं म्हणल्यानंतर तुमचे चेहरे कसे सुकले सांगा. बोबड्या म्हणला तुला काय करायचं आमच्या चेहरे जाऊन? खेळायचं म्हणजे खेळायचंय. भगवान म्हणले तसं नाही रे बोबड्या, ज्या अर्थी तुमचा चेहरा सुकलेला आहे त्या अर्थी तुम्हाला कसली तरी भूक आहे. कसली तरी भूक असल्याशिवाय चेहरा सुकत नाही, आणि पोटात भूक असल्यानंतर खेळण्यात मजा नाही. खांदी भार पोटी भूके काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख. काय खेळायाचे सुख, भगवंतानं सांगितलं खेळायचं रे बाबा, पण तुमचं चेहरे का सुकलेले सांगा. का? खांदी भार पोटी भूक आणि काय खेळायाचे सुख. तुमचे चेहरे सुकलेले. तुम्ही जेवण केलं नाही का रे? सगळे म्हणले नाही कृष्णा, आम्ही भरपूर जेवण करून आलो. बहुतेक भगवान म्हणले तुम्ही नाश्ता केलाय, जेवले नाही. बोबड्या म्हणला 2-2 भाकरी खाल्ल्या, 2-2. भगवान म्हणले मग 2-2 भाकरी खाल्ल्या तर तुमचा चेहरा सुकलेला आहे का? तुमचा चेहरा तृप्त नाही, तुम्ही अतृप्त दिसतात. कशा बरोबर खाल्ल्या भाकरी? सगळे म्हणले ताक. कशा बरोबर खाल्ल्या? ताकात चुरून खाल्ल्या. आता ताक हे असार आहे, लोणी हे सार आहे. हे अभंग श्लेष अलंकारानं सोडवावं लागतो. ज्यावेळी एका वाक्याचे दुहेरी अर्थ निघतात त्या अर्थी तिथं श्लेष अलंकार येतो महाराज. भगवान म्हणले कशा बरोबर खाल्ल्या? ताका बरोबर. भगवान म्हणले लोणी नाही का तुमच्या घरी? आहे देवा, भरपूर आहे. मग लोणी का खात नाही? बोबड्यानं सांगितलं आमची माय आम्हाला खाऊ देत नाही. मग लोणी काय करता? आम्ही लोणी विकतो आणि ताक पितो. भगवंताला वाईट वाटलं मायानं. गाई सांभाळायच्या आपण, लोणी खायचं मथुरेच्या लोकांना आणि ताक प्यायचं आपण. हे कुणी सांगितलंय? घरचं दूध डेअरीला, चटणी भाकर नेरीला. असलं काय कामाचं? काही काही माणसाच्या घरी दूध असतंय बघा, पण चहाला पुन्हा दूध राहत नाही, सगळं एकूण टाकते. अशा घरावर भगवान कृष्णाचा लय राग असतो. एका गावाला मी कथेला होतो, दररोजच माणूस यायला, महाराज चला चहा प्यायला. मला राव द्या ना. नाही चला, मी उद्या येऊ उद्या. ना महाराज दुधाला कमी नाही हो, चहा नसला तर दूध घ्या, हळद टाकून घ्या. 7 म्हशीत किती निघतं? 49 लिटर दररोज म्हणायला.
आमची गायक मंडळी आहे म्हणली महाराज 49 लिटर दूध आहे म्हणल्यानंतर अहो चला ना घेऊ म्हणले चहा. जिथं दूध आहे तिथं चहा प्यायला मजा येते. मी म्हणलं मग काय करू, चहा बी पिऊ आणि बिस्लरीची बाटली बी दुधाची भरून आणू, आपलं गुटू गुटू रूमवर आणून पिऊ. तसं करू. गेलोत ना महाराज. गेल्यानंतर घरात चाललंय बाहेर आलंय, घरात चाललंय बाहेर आलंय. मला कामून चक्कर हाणलेत आपा. लय घोटाळा झालाय आज. मला काय अर्धा लिटर दूध ठुलता मला घरी. मांजरीने लोंडून टाकलं मला. मग काय चक्कर राहिली ती. मग काय आपा तुम्हाला उचलू उचलू आदळावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल. अरे 49 लिटर घरी दूध असताना तुमच्या घरी चहाला दूध राहत नाही. भगवान म्हणले अशा घरी ठीक आहे नाही असलं घर मला आवडत. तुमची आई तुम्हाला गाई सांभाळायची आपण आणि लोणी खायचं मथुरेच्या लोकांना कोणी सांगितलंय. आणि तुम्ही खुशाल ताक पिता. तुम्ही ताकाबरोबर चुरून खाता म्हणूनच तुमचा चेहरा बारीक झालाय. कारण ताक म्हणजे संसार आणि लोणी म्हणजे परमार्थ. संसारात कितीही महाराज करा. अहो काय सांगावं दादा. येताना आमची चर्चा झाली. 2-2 लाख रुपये रोज कमवायलेत लोक. रोज हो लाख लाख रुपये रोज कमवायलेत लोक पाटील. पण त्यांचे चेहरे सुधारले नाहीत. लक्षात घ्या. एक जण मला म्हणला ही 80 लाखाची गाडी. मिळालं बरं. आणि मालक आहेत म्हणला मध्ये बसलेली गाडीत 80 लाखाच्या. मिळालं मालक कशाचे मालक आहेत ते. म्हणले उद्योगपती आहेत. पुण्याला 3 कंपन्या आहेत त्याच्या. अरे बापरे म्हणलं चला ना भेटू. महाराज गेलो तर मालक उघड ट्विटून बाप्पा म्हणलं मालक. मिळालं तुम्ही इतका मालक. काय बापा म्हणलं काय बाबा बाबा ऐक ना. किती किती इस्टेट आहे. 3 पुण्याला मोठ्या मोठ्या कंपन्या. 80 लाखाची गाडी बसायला. अरे कोट्याधीश आहे कोट्याधीश. पण बघा ना त्याचं तोंड, त्याचे हात, त्याचे पाय, त्याची अवस्था. हे ताकात चुरून खाण्याचे लक्षण आहेत. विठ्ठल विठ्ठल. करा किती करा महाराज. मला सांगा आपल्यापेक्षा पहिले लोक किती शानदार जगत होते. आणि पहिले लोकांचे चेहरे बघा ना आताच्या पोरायचे चेहरे बघा. खोटं बोलत नाही मंचक महाराज. 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं जर आता या तरुण पोरायचं मनगट धरलं ना त्या पोराला मनगट सुटणार नाही. काय अवस्था आहे. काय अवस्था आहे आताच्या तरुणांची बघा. हा याच्यासारखं एखादं दिसायलंय ठीक आहे. एखादं नाही तर सगळे असेच दिसायलेत. काय सांगावं. काही काही तर तरुण आहेत महाराज त्याला गालं राहिले नाहीत. गालं. कटणीच्या दुकानात गेलो सोनपेठला आणि तिथं बघितलं तर त्यानं नवीन बोर्ड केलता. साधी दाढी 50 रुपये. लिंबू टाकून दाढी 60 रुपये. मी लिंबू टाकून काय भानकडे. खाली बघितलं तर बकेट भरलेलं लिंबाचं. मी या लिंब कशाला. नाही म्हणले काय महाराज काही काही पोरायला गालच राहिले नाहीत म्हणले. आणि गाड न राहिल्यानं वस्ताराची तर जायना. मी मग काय शकल लढवायला. म्हणजे लिंबू टाकीत असतो तोंडात. मिळालं मग काय ते गरीब आहेत काय काय करते. गरीब नाही हो म्हणले. आम्ही विचारतो त्याला तुम्हाला पेमेंट किती. ते 1.5 लाख सांगतात म्हणले. पेमेंट 1.5 लाख आहे पण चेहरा नर्वस आहे. विठ्ठल विठ्ठल. जुना काळ सांगतो तुम्हाला. जुना काळ. जुन्या काळामध्ये महाराज 3 जरी भाऊ असले तरी दादा 1 शर्ट असायचं. तुम्ही अशा जुन्या माणसाला विचारा 1 शर्ट. पहिले लोक जास्त बनेलवरच राहायचे. जर महाराज पालमला जायचंय बाजाराला जायचंय तर मग खुंटीचं शर्ट घ्यायचं आणि खांद्यावर घ्यायचं. गाव आलं की घालीत होते. बाबा बरोबर आहे. गाव आले की शर्ट घालायचे आणि गाव सुटलं की पुन्हा शर्ट अंगातून काढायचे. 1 शर्ट कोण्या भावानं घाला पोतच. ते काय माप घेऊन शिवलेलं नसायचं. अशी कंडिशन पहिली होती. मला सांगा आताचा काळ कसा आहे. आता एकही माणूस असा नाही की त्याला 1 शर्ट आहे. कोणाला किती सांगता सुद्धा येणार नाही महाराज. मी कीर्तनात सांगत असतो मला 50 शर्ट आहे पण मी काय शिवले नाहीत 50 शर्ट. त्याच्यातलं 1 बी शर्ट मी शिवलं नाही. भागवत झालं गोपाल कृष्ण भगवान शर्ट आहे. मला सांगा 50 1 शर्टावर आयुष्य काढलं लोकांना. पण कसे जगले. शानदार जगले. आम्हाला 50 आहेत पण आमचे तोंड काय आहेत महाराज. कितीही ताकात चुरा ते तृप्त करणार नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज भगवान कृष्णानं सांगितलं तुम्हाला लोणी आवडते का. बाकीचे म्हणले लय आवडते देवा. पाहिजे का लोणी. म्हणले हो. मग जर तुम्हाला लोणी पाहिजे असेल तर एक काम करा. याल तरी यारे लागे
पाहिजे ना तुम्हाला लोणी? म्हणले हो. जर तुम्हाला लोणी पाहिजे असेल, याल तरी यारी लागी अवघे माझ्या मागे मागे. लक्ष देऊन चिंतन आहे का? म्हणले भगवंतानं सांगितलं पाहिजे ना तुम्हाला लोणी? सगळे म्हणले हो. मग जर तुम्हाला लोणी पाहिजे असेल तर याल तरी यारी लागी अवघे माझ्या मागे मागे. भगवान म्हणले जर तुम्हाला लोणी पाहिजे असेल, तुम्ही येत असाल तर माझ्या मागे या. याच म्हणले नाहीत बरं. देव कधी याच म्हणणायला रिकामा नाही. या म्हणून जाणं संतांनी. या रे लहान थोर याती भलते नारी नर. ज्यावेळी भरत निघाला महाराज चित्रकूटावर, सगळ्या अवधपुरीला घेऊन निघाला. पण ज्यावेळी राम निघालते त्याच्या अगोदर वनवासाला, प्रत्येकाला राम म्हणत होते येऊ नका येऊ नका. देव कोणाला न्यायला रिकामा नाही, पण संताकडे कोणाला बंधन नाही. विठ्ठल विठ्ठल भगवान काय म्हणले? जर तुम्हाला लोणी पाहिजे असेल, याल तरी यारी लागी. म्हणजे उष्ण बोलले. उष्ण येत असाल तरी या. हे बोलणं कसं आहे मामा? उष्ण आहे. पाहुणा जर गावात आला आणि तुम्ही जर पाहुण्याला म्हणलात हा जय हरी आजच्या घेत असला तर चला, कसं बोलणं हे? उष्ण उष्ण. उग काहीतरी उग डुप्लिकेट. एक ना एका गावात माझं 15 वर्षानं कीर्तन आहे. आणखी कालचं 15 वर्ष होतं. प्रत्येक वर्षी कीर्तन असतंय. आणि कीर्तनाला गेलो बसलो की महाराज ते रस्त्यावरच घर आहे वारकऱ्याचं. समोरून एक जण तेच वारकरी येतंय, आल्याबरोबर हसतंय जय हरी. म्हणते जय हरी. अच्छा मी राहू द्या. बर बर बर. त्याचा ठेका आपला राईट 14 वर्ष झाले. 15 वर्ष होतं कालचं. डिसेंबर मध्ये सप्ताह असते. आलो आपण. बाकीचे दोघं म्हणले महाराज हे तुम्हाला नुसतं चहा म्हणायले बरं का, पण कधी पाहिजे मी आलं ते बी पाहिजे आणि मी बी जाईना. तसं नका म्हणले. आता ते तुम्हाला म्हणता येत चहा, तुम्ही हो म्हणा. आम्ही बी 5-6 जण येतो. असं बी कवा कोणाला चहा पाहिजेत नाही, पाणी पाहिजेत नाही. मला बरं मी बी बाण लावूनच राहिलो. आलो हसलं. मला जे हरी अच्छा मला घेऊ. बर बर बर. गेलं कसं पुन्हा वापस आलं नाही. याला म्हणायचं पैठणी आग्रह. विठ्ठल विठ्ठल. तसं भगवंतानं आग्रह केला, येत असाल तर माझ्या मागे या, मी तुम्हाला देतो. यायचं का नाही तुम्ही ठरवा. जगद्गुरु तुकोबराय म्हणले देवा असं उष्ण का बोललास? इतके गोपाळ तुझ्यावर प्रेम करत होते, मग तुझं उष्ण का बोलणं असं? तू म्हणलास याल तरी यारी लागी, याच का म्हणला नाहीस? भगवंतानं उत्तर दिलं तुकाराम महाराज, मी प्रत्येकाला कर्माचं स्वातंत्र्य दिलंय, भोगाचं नाही. भोगाचं नाही. का नाही भोगाचं? साखरेच्या पोत्यावर बसावं लागतंय आणि बिगर साखरेचा चहा प्यावं लागतंय. भोगाचं स्वातंत्र्य नाही. ज्या माणसाला शुगर झाली त्या माणसा देखत घरच्या माणसाने गुलाबजाम खावा, ही नुसते भांडेच आदळीत आहे महाराज, भांडेच आदळीत आहे. वासाच लोकांवर पडतंय. का तर भोगाचं स्वातंत्र्य नाही ना दादा. विठ्ठल विठ्ठल. पण कर्माचं स्वातंत्र्य दिलंय भगवान. म्हणजे प्रत्येकाला कर्म करण्यासाठी शरीर दिलंय, हात दिलेत. कशासाठी? कीर्तनात बसल्यानंतर टाळी वाजवता यावी म्हणून हात दिलेत. आता हात देणं माझं काम आहे. भगवान म्हणले कीर्तनात बसल्यानंतर टाळी वाजवायची का नाही त्यांचं काम आहे. विठ्ठल पाय देणं माझं काम आहे, पण त्या पायानं माऊलीची वारी करायची का नाही त्याचं काम आहे. ठीक आहे ना? वाचा देणं माझं काम आहे, पण त्या वाचेनं माझं नामस्मरण करायचं का नाही हे त्याचं काम आहे. माझं देणं काम आहे आणि दिलेलं इकडं लावायचं का तिकडं न्यायचं हे त्याचं काम आहे. दिले इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, जेने तू मला सगळे नारायण, नाशे जीवपन भवरोग, नाशे जीवपन भवरोग, दिले इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रिये हात पाय कान, हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिये
बसायचं नाही, नसलं जरी पाठ न- 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 न. स्वरात स्वर मिसळायचा ना गर्दा करायचा, नाद ब्रह्म उभा राहतोय. विठ्ठल विठ्ठल. भगवान म्हणले तुकोबरा मी त्यांना दिले इंद्रिय, हात पाय कान. कान दिले, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे सगळं दिलंय. डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण, नासे जीवपण भवरो. देणं माझं काम आहे. आता ते शरीर परमार्थात लावायचं का नाही हे त्यांचं काम आहे. विठ्ठल भगवान म्हणले मग त्यांना एकदा कर्माचं स्वातंत्र्य दिलेलं असताना पाटील, त्यांच्या कर्मरूपी स्वातंत्र्यावर मी गदा का आणू? तुम्हाला माझ्या मागे यावंच लागन असं म्हणून मी त्यांच्या कर्मरूपी स्वातंत्र्यावर गदा का आणू? देवानं जर ठरवलं की आपल्याला मंडपात आणायचं, देवानं जर ठरवलं याला पंढरपूरला आणायचं, किती वेळ लागेल त्याला? किती वेळ लागेल? महाराज निश्चित थोडी एक करंगुळी त्यांना अशी इतकीच वाकडी केली तर कोरोना आला. असंच होतं का नाही? सगळं असंच. काय करू शकत नाही महाराज, तो काय करू शकत नाही. पण भगवान म्हणले नाही, आम्ही कर्माचं स्वातंत्र्य दिलंय, प्रत्येकाला कर्म करण्याचा अधिकार आहे. चांगलं कराल चांगलं होईल, वाईट कराल तसंच फळ मिळेल. विठ्ठल विठ्ठल. दुसरी गोष्ट, कोणाच्या मागं जायचं ते तुम्ही ठरवा. देवाच्या मागं जायचं का, संताच्या मागं जायचं का, जीवाच्या मागं जायचं हे तुम्ही ठरवा. पण एक लक्षात ठेवा, जीवाच्या मागं किती बी पळालात तरी तुम्हाला दुःखच मिळेल. कारण तो स्वतःच अपूर्ण आहे. तो तुम्ही त्याच्या हाताला धरून पूर्ण कधी होणार आहेत सांगा ना? पाण्यात उतरायचं म्हणल्यास माणसानं पवनाराच्या नादी लागाव का? ज्याला पवता येत नाही त्याच्या नादी लागाव? पवनाराच्या नादी लागाव. ज्याला पवता येत नाही त्याच्या नादी लागून बुडावं लागन का नाही? आमच्या गावात एका माणसाला दृष्टीदोष झाला. एका माणसाचे 2 माणसं दिसू लागले. काय झालं डोळ्यात पतत नाही. मग काय करावं हैदराबादला जाऊन आलं. एक जण म्हणला, अरे कशाला फिरायलास, लातूरला एक डॉक्टर आहे, घरीच बघायला म्हणले. दवाखाना बंद केलाय पण घरी दवाखाना आहे, 900 रुपये फी घेते, पण लय नंबर एक डॉक्टर आहे. महाराजानं लावला नंबर, 2:30ला याचा नंबर आला, 900 रुपये भरून. कॅबिनमध्ये गेलं, डॉक्टरनं असं बघितलं, काय व्हायलंय तुम्हाला, कुठले आहेत तुम्ही, कुठले आहेत? त्यानं सांगितलं मी परळी आहे. बरं बरं बरं, काय व्हायले तुम्हाला? ते मला, साहेब मला एकाचे 2 माणसं दिसायलेत. डॉक्टर साहेब म्हणले, मग चौघा कशाला आलात? डॉक्टर काय म्हणलं, चौघा कशाला? ह्याला एका. मग ते कंपाऊंडरकडे पाहिलं, ते म्हणला घाबरू नका, आपल्या डॉक्टर साहेबाला एकाचे 4 माणसं दिसतात. म्हणला मग येतो मी. त्याला 4 दिसतात म्हणले, असं आमचा रोग कधी बरा हो? विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणले, जीवानं जीवाच्या मागं जर गेलं तर त्याला कधीही सुखाची प्राप्ती होणार नाही. मग कोणाच्या मागं जायचं? त्यानं ठरवावं. संताच्या मागं जायचं, देशासाठी जगायचं का धर्मासाठी जगायचं का देवासाठी जगायचं, ज्याचे त्यानं ठरवावं. पण भगवान म्हणले, जर देशासाठी जगला तो अमर झाल्याशिवाय आला. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार, ज्योती समजीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. कोणासाठी जगायचं तुमच्या तुम्ही ठरवा. देशासाठी जगायचं का? आजही ऊन असो, पाऊस असो, वारा असो, थंडी असो, आमच्या भारत मातेच्या सीमेवर आपला शेतकऱ्याचा मुलगा खांद्यावर बंदूक घेऊन, डोळ्यात तेल घालून माझ्या भारत मातेचं रक्षण करतोय. रक्षण करत असताना महाराज बिंबीच्या देठापासून या भारताच्या मातीवर प्रेम करणारा तो वीर जवान आहे. ए बाप, तेरा खौफ नजारा ही रहेगा, तू किस्मत का मारा है, मारा ही रहेगा, तेरे हर सवाल का जवाब करारा ही रहेगा, और कश्मीर भारत हमारा है, हमारा ही रहेगा. दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे दिया है.
वतन हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, हे वतन तेरे लिए। भारत माते माता की की जय. दिल दिया है. मंचक महाराजाला दम नाही पडला म्हणाय. याला म्हणायचं अंतरीचे दावे. दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे. महाराज ते वीर जवान म्हणत असतात संकट पुढे आल्यानंतर, अरे बीबी और बच्चों से बढ़कर भारत तो मेरी जानू है, मत कर धमाके की बात पाकिस्तान, भारत का हर पत्थर परमाणु है. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. एक तर देशासाठी जगा, तुम्ही भूषणावर ठरा. एक तर धर्मासाठी जगा, तुम्ही भूषणावर ठरा. राजा संभाजीच्या अंगाची कातडी सोडली. महाराज मीठ लावलं, डोळे काढले, जीभ काढली, बलिदान मास होऊन गेला, हात काढले, पाये काढले, पण वीर मागं नाही सरकला महाराज. आणि म्हणूनच तुमची आमची मान आज ताट आहे. त्याचं कारण आहे, ठीक आहे ना. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आके निकल गई पर झुका नहीं, अरे दृष्टि गई राष्ट्र उन्नति का दिव्य तेज तो मिटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी छूटा नहीं. जुआ कटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, अरे शिवाजी का बेटा था वो गलत राह पर चला नहीं. वर्षे 300 से अधिक बीत गए मेरे संभाजी राजा के बलिदान को, कौन जीता कौन हरा पूछ लो संसार को, कोटि कोटि कंठों में तेरा गौरव गान है, अमर रहा तू शंभू राजा तेरी जय जयकार है, तेरी जय जयकार. महाराज की याला म्हणायचं धर्मासाठी. विठ्ठल विठ्ठल. नाही तर देवासाठी. भगवंतानं सांगितलं तुम्ही जर माझ्या मागे आला तर भूषणावं आहे. पोरगं काय करतंय म्हणजे भजन करतंय, भूषण आहे. भजन करतंय म्हणजे काय दादा, भूषण आहे. काही काही माणसं बैठकीत का पाहतात बघा, बिडी ओढीत ओढीत अशी बिडी ओढीत. महाराज पहिलं लय भजन केलंय, या चांगल्या महाराजाला जमत नव्हतं म्हणून का पाहतंय. महाराज हे भूषण हवं आहे का दूषण हवं आहे. दूषण आहे. पहिलं भजन केलं, आता पाराकडे येण्यास तुला रोग आला का. विठ्ठल विठ्ठल. एखादा जर म्हणला महाराज पहिला मला परमार्थाची आवड नव्हती, पहिलं मला भजन कीर्तन कळत नव्हतं, आता मात्र मी 1000 नामस्मरण केल्याशिवाय भोजन करत नाही, हे भूषण हवं आहे का दूषण हवं आहे. भूषण हवं आहे. अरे 50% 100% जावं, अधोगतीकडून प्रगतीकडे जावं, भूषण हवं आहे. आणि जर 100 एकरापासून 1 एकर पस्तूर येणं आणि वाढलेली बिडी महाराज छाताडावर जिविणं, हे दूषण हवं आहे. विठ्ठल विठ्ठल. माणसाला रस्ता प्रगतीचा असावा. रस्ता कसा असावा, प्रगतीचा. भगवंतानं सांगितलं तुम्ही जर माझ्या मागे आलात तर भूषण आहे. म्हणून या रे शब्द, याल तरी या रे रे हा शब्द कसा आहे, भूषण हवं आहे. आणखी एक सांगू का तुम्हाला, आपल्या भारत मातेची गादी अशी आहे की भारत मातेच्या गादीवर पंडित जवाहरलाल नेहरू पासून नरेंद्रजी मोदी साहेबापर्यंत जेवढे पंतप्रधान आले तेवढ्या पंतप्रधानाच्या नावामध्ये र शब्द आहे. आता हे योगायोग म्हणा, म्हणूनच मी पंतप्रधान साठी प्रयत्न करीन आहे. का म्हणून आपल्या नावात र नाही. नामदेव एकनाथ फापाड रस नाही ना महाराज. पण जेवढेही पंडित जवाहरलाल नेहरू पासून तुम्ही अभ्यास करा, मग बैठकीत मी जेवण करून जाणार आहे, लवकर जाणार नाही. हो, जेवढेही पंतप्रधान आहेत तेवढ्या पंतप्रधानाच्या नावामध्ये र शब्द आलेला आहे. हे भूषणावह भारताची गादी आहे. विठ्ठल विठ्ठल. लागे लागे कसं या, उग उग यायलत म्हणून येऊ नका, काहीतरी नातं ठेवून या, काहीतरी नातं ठेवा. हनुमंतराय भगवंताच्या मागे गेले पण नातं ठेवलं महाराज. कोणतं, दास्यत्वाचं नातं ठेवलं.
आणि म्हणूनच रामचंद्राचे चरण यायला पाहायला मिळाले. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, दास्यत्व निकट हनुमंते पै केले, दास्यत्व निकट हनुमंते पै केले आणि म्हणून देखिले रामचरण. अंतकरणातून भक्ती केली की परमात्मा त्याला पावती देतेच. हनुमंतरायानं जीव ओवाळला महाराज, उगळला रामासाठी. म्हणून आज रामाचे मंदिरं कमी आहेत. जिथं व्हायला पाहिजे होतं तिथं सुद्धा लय दिवस लागले व्हायला, आता झालंय. हो, पण एकही गाव नाही त्या गावात माझ्या हनुमंताचं मंदिर नाही. विठ्ठल विठ्ठल भगवान म्हणले यायचंय माझ्या मागं तर काहीतरी संबंध ठेवा. विदर्भामध्ये गुलाब महाराज म्हणून होऊन गेले. ते साडी नेसायचे, हातात काकणं घालायचे आणि स्वतःला ज्ञानेश्वरांची कन्या समजायची. म्हणे मी ज्ञानोबारायांची कन्या आहे. संबंध कोणता ठेवला? मी ज्ञानोबारायांची कन्या आहे. लागे काहीतरी संबंध ठेवून या. लागे या शब्दाचा अर्थ आहे लागपाठ. काही थोडा बहुत लागपाठ, काही थोडा बहुत लागपाठ, हे करा भक्तिभाव धरा बळकट, करा भक्तिभाव धरा बळकट, तन मन धन द्या लावून या नीट, जरी कन्या सरगोड शेवट गा. तन मन लावून या नीट, जरी कन्या गोड शेवट गा. काही थोडा बहुत लागपाठ, थोडा बहुत लागपाठ, करा भक्तिभाव धरा बळकट, करा भक्तिभाव धरा बळकट. रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरिजागर, इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. गोड शेवट गा. तन मन ध्यान द्या लावून या नीट, काही थोडा बहुत करा लागपाठ. महाराज म्हणले याल तरी यारी लागे, अवघे माझ्या मागे मागे. बाकीचे लेकर म्हणले देवा काय करशील तुझ्या मागे आल्यानंतर? आजी ते तो मोठा भारी, आजी ते तो मोठा भारी, ते तो मोठा भारी, आजी
म्हणजे किती? पुरे म्हणाल तोवरी तुम्ही बास बास म्हणून स्तर देणार. म्हणजे याचा अर्थ पाटील आजपर्यंत यायचे पोट भरले नाही. आजी देतो. आजी म्हणजे वर्तमानकालीन शब्द आहे. या अवतारात आजी म्हणजे आज, आजी म्हणजे या अवतारात. आजी देतो पोट भरी. आज मात्र, आता मात्र मी तुम्हाला पोटभर देणार. पुरे म्हणाल तोवरी. महाराज आजपर्यंत तुम्ही तृप्त झाला नाहीत, आता मात्र मी तुम्हाला तृप्त करणार. परमार्थात माणूस आला की तृप्त होतो. जोपर्यंत परमार्थात आल्यानंतर तृप्त होत नाही, समजायचं तो परमार्थात आलाच नाही. विठ्ठल विठाला 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 विठाला. हे प्रमाण लागू हो त्याला. कोणतं? आता निश्चिंतीने आणखी एक बोलू का? तुम्ही जर 20,000 रुपये दिले तर मी म्हणावं इतके कशाला पाहिजे. नगा नगा नग्गा म्हणजे नग्गाच समजायचं. याचा प्रवेश झाला. विठ्ठल विठाला विठाला विठाला. नाही मला परीक्षा करू बी नका. मोठ्याची परीक्षा घ्या जायची, ठीक आहे ना. असे देऊन ते जर म्हणले नग नग समजायचं ह्याचा प्रवेश झाला. आणि ते जर म्हणले समजायचं आणखी पहिलीतच आहेत. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. पोट भरलंच नाही ना महाराज. बरं भरलंय का? जावाई तुमचं वय किती? 30 झालं. आमच्या गोविंद भाऊचं म्हणजे उदाहरण म्हणून तुम्हाला घेतलंय. 30 वर्ष वय आहे. काय म्हणणं आहे तुमचं? एका दिवसात माणूस 1 किलो धान्य खात असेल का नाही? वरण भात चपाती भाजी हे जर सगळं 3 टाइम भोजन म्हणलं तर 1 किलो म्हणजे करावं. 1 किलो बस. आता एका सालाचं किती झालं? 365 किलो. 65 वरचे सोडून द्या, हिशोबाला बी हलकं जातंय. आणि कधी माणूस 1 टाइम जेवतोय, कधी उपाशी राहतंय, कधी एकादशी घडती. म्हणजे एका वर्षाचं किती? 3 क्विंटल. क्विंटलवर 3 क्विंटल. एक माणूस एका सालात 3 क्विंटल खातो. आपल्या जावयाचं वय 30 वर्ष. म्हणजे आजपर्यंत जावयानं 90 क्विंटल. 90 क्विंटल. आता तुम्ही 90 खाल्लंय, माझं वय 45-47 आहे. मी पुढे जाईन तुमच्या कितीतरी खाल्लंय का नाही? हो वा वा. बघा असे चोपदार पाहिजेत. हो चोपदाराचं वय 25-25 असं नसतं, ठीक आहे ना. असू द्या तुमचंच बजाल. 90 क्विंटल. 90 क्विंटल. मला सांगा आता कीर्तन झाल्यानंतर आपल्याला जेवायचं का नाही? कीर्तन झाल्यानंतर जेवायचं का नाही? जेवायचं. मग पोट भरायचं कधी? विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. ही भूक तृप्त कधी होणार आहे? हे पोट भरणार आहे कधी? भगवान मला चिंता करू नका, आजी देतो पोट भरी. आता मात्र तुम्हाला कसलीच भूक लागणार नाही. कसलीच. ज्ञानाची भूक लागणार नाही, धनाची भूक लागणार नाही, अन्नाची भूक लागणार नाही, कसलीच भूक ठेवणार नाही. पुरे म्हणाल तोवरी. असं म्हणलं की लेकरायला आनंद झाला. आणि हे लेकर उड्या मारायले. काही पोरं तर भगवंताच्या पुढे गेले. भगवान म्हणले असलं जमणार नाही. सूचना दिली महाराज 3ऱ्या चरणात. हळू हळू चालो, 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 हळू हळू चालो. भुका लागल्यात आहे का नाही? भुका लागल्यात. 3ऱ्या चरणात सूचना दिली. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. सूचना दिली. परमार्थात आलात ना मग गडबड करायची नाही. हळूहळू ढाळे ढाळे केतुले नि एके वेळे. हा मार्गाची निबळे. हा असं चालावं लागते. गडबड इथं जमत नाही. 2 मार्ग सांगितले, पिपिलिका मार्ग आणि विहंगम मार्ग, ठीक आहे नाही. मुंगी सुद्धा दिल्लीला जाऊ शकते. तुम्ही म्हणता मुंगी कुठं दिल्लीला जात असते वय? महाराज आमदार दिल्लीला जाऊ लागलं. आमदार दिल्लीला जाऊ लागलं. त्यानं मुंबईला जाऊ, आपण दिल्लीला निघालं. महाराज मुंगी चढली त्याच्या शर्टावर.
शर्ट अवसाडल्याबरोबर इमानात बसलं, मुंगी इमानात. आमदार दिल्लीत, मुंगी दिल्लीत. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला विठ्ठला. एक जण म्हणला, महाराज कसं संत साहित्य वाचावून कसा विचार करावा मला कळच ना. मला काय झालं, आता काय प्रमाण दिलं म्हणला, हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला. काल गंगा पुन्हाचं कीर्तन होतं मला गावात. काल महाराजांना अभंग घेतला होता मला, क्षणोक्षण हाचे करावा विचार. त्याच्यात महाराज म्हणले मला, करावी तातडी परमार्थाची. इथं म्हणाले हळूहळू चाला, करावी तातडी. अरे तातडी करावं का हळूहळू चालावं? मला तसं नाही, हे लावायचं कुठेही महत्वाचे. म्हणले कसं, काही काही ठिकाणी महाराज म्हणले, झड जडोनी वही लाग ये भक्तीची वाटे लाग तरी पावशी अव्यंग निज धाम माझे. एका ठिकाणी म्हणले, तुका म्हणे वेगे जाय सुटून या धरुणी हृदया माझी हरी. इथं म्हणे हळूहळू चाला, नेमकं करावं काय? मी म्हणलं ते कसं आहे, लावायचं कुठेही महत्वाचं. घरून कीर्तनाला निघताना हे प्रमाण लावायचं, करावी तातडी परमार्थाची. हे इथं लावा, हे इथं बसवा. हो, पण आपलं तसं नाही. घरून कीर्तनाला निघताना करावी तातडी लावायचं ना, आपण ते लावित नाहीत. हळूहळू चाला हे लावत होता. दुसरा जरी निघाला असला ते म्हणते, यार कुठं चला ना कीर्तन, आताच का? आता श्री रामकृष्ण हरी सुरू झालंय. हे 2-3 अभंग म्हणतेत, पुन्हा विठोबा होती, पुन्हा महाराज येते, पुन्हा महाराज रामकृष्ण हरी म्हणतंय, पुन्हा रूपाचा म्हणतंय, पुन्हा कीर्तनाचा अभंग, पुन्हा ते चाली म्हणतेत, आणि मग विठ्ठला मग कीर्तन. बस ते येऊ लागलेला थांबवतोय महाराज. आणि मग ते म्हणतोय, तुला सगळं माहिती मी काय केलंय पहिल्यापासून. म्हणते ते असाच उशिरा गेला असं काय केलंय. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. याच्यासाठी परमार्थ आहे, फक्त बदल करायचा. हे प्रमाण कुठं लावलं आपण? घरी. हळूहळू चाला, घरी लावून करावी तातडी परमार्थाची. महाराज भजन सुरू व्हायच्या अगोदर वेळेत मंडप गच्च झाला पाहिजे, ठीक नाही? हे प्रमाण इथं लावायचं. आणि एकदा इथं आलं बसलं की मग हे प्रमाण लावायचं, हळूहळू चाला. घडी पाहायची नाही. एक जण मला वरणाचा वास येऊन गेला, तुला आला का नाही? अरे उकळायले रे, उकळायले वरण. हे इथं हळूहळू चाला. इथं आल्यानंतर पुन्हा गडबड करायची नाही. आपलं उलट आहे, इथं आल्यानंतर महाराज 9 ते 11 कीर्तन असा, 11च्या पुढं 5 मिनिटं महाराजांना जावं करते माणूस. काय किती वाढले, मोठ्यानं म्हणतंय 11, त्याचं नाव 11. विठ्ठल विठ्ठला महाराज म्हणजे हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला. याचा अर्थ असा आहे, परमार्थामध्ये विनाकारण कोणावर बोलायचं नाही. बोलायचं असलं तर बोलू आयशे बोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोलायचंच असेल, काही सांगायचंच असेल तर महाराज म्हणले, पाप सांगा, पुण्य सांगू नका. पाप सांगा. माणसं पाप सांगतात का पुण्य सांगतात बैठकीत? पुण्य सांगतात. मंदिरावर म्हणले मी 2 बल्ब लावले, तू या पोरानं 3 काढून आणले, हे कोणाला सांगतोस? विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. नियम आहे, जे उघडं ठुलं ते उडून जातंय, पाखरं खातेत. जे झाकून टाकलं ते मात्र 1000 पटीनं तयार होतंय. नाना कृषी ओळू आपुले पांगुरवी पेरिले. ज्ञानोबा राय म्हणले, शेतकरी काय करतो? टिपणीनं बी पेरतो आणि मागं टिपणीच्या मागं काय असती? रासन. तिनं झाकून टाकतो. मग एक दाना जेवारीचा जर माती खाली गेला तर ते कणीस घेऊन येत आहे, आणि जे उघडं राहिलं ते पाखरं खातेत. मग करायचंय ना तर पाप उघडं करा, महाराज संपून जाईल. पुण्य झाकून टाका, 1000 पटीनं तयार होईल. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. असं जर वागलात, आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी. सगळेच लेकरं निघाले. भगवान म्हणले, आता तुम्ही माझ्या मागे यालात ना, आता इथून पुढे सूचना आहे का? आता अजिबात असार गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. तू कामने सांडा घाटी, तू कामने सांडा घाटी, तू कामने ते कारकिर्दीमध्ये मी लहान होतो तेव्हापासून आम्हाला कळतंय हा कार्यक्रम. तेव्हापासून आम्ही पाठीमागं थांबून का होईना प्रयत्न केलेला आहे, परंतु असा उत्सव 50 वर्षात कधी झाला नाही. एवढे लहान 12 वर्षाच्या लेकरापासून पेटून उठले. कधी परमार्थात नसणारे सुद्धा मध्ये आले. म्हणून आमच्याच गावातील भागवत गोविंदरावजी कराळे ह्या व्यक्तीने काही कार्यकर्ते रात्रंदिवस 9 दिवस सोडून
12 दिवस प्रयत्नाची प्रकष्टा त्यांनी केली. त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी सांगितलं मला कीर्तनामध्ये कीर्तन संपल्यानंतर ह्या मेहनत घेतल्याचा सत्कार करायचा. त्याच्यामध्ये आमचे 3 प्रमुख आहेत. आम्ही मला आमच्या 3 प्रमुखाचं नाव घ्या. ते म्हणजे अनंतराव पिराजी कराळे, भगवानरावजी दशरथराव कराळे, जनार्दन माणिकरावजी कराळे आणि धोंडी बारुकमाजी कराळे. हे 4 हे आमच्या यादीतले. त्याला म्हणलं यायचा आमच्याकडून तुम्ही सत्कार करा आणि त्याची यादी तुम्हाला तुमच्या हस्ते सत्कार होईल. मी नाव घेतो आता. हां 1 मिनिट आरती नाही सीतेच्या कीर्तन आरतीच्या अगोदर इथंच बाया मागं निघाले. देवा कुठं जायचंय? भगवंतानं सांगितलं घर पाहुणे एकांताचे. कोणत्या घरी जायचं? प्रत्येक घरी जायचं नाही. एकांत म्हणजे ज्या घराने सर्वाचा अंत एका कृष्णात केलाय अशा घरी जायचंय. नवविधा नवनीताचे, ज्या घरच्या लोकांनी कृष्ण कृष्ण नामाचं चिंतन करून आपलं चित्त लोण्यासारखं केलंय, त्या लोण्यासह चित्ताची चोरी करायची. भगवान गेले, भरपूर गोपाळांना खाऊ घातलं आणि मग महाराज दररोज हा दिनक्रम चालू झाला. गवळणीमध्ये चर्चा झाली. का ग तुझं लोणी? अगं म्हणली काल काहीच राहिलं नाही. दुसरी म्हणली माझं बी तसं झालं. तिसरी म्हणली मला माहितीये कोण आहे तर यशोदेचं पोरग आहे. दररोज एकटं येत नाही, बाकीच्या मुलांना घेऊन यालंय आणि चोऱ्या करायलंय. चला म्हणली यशोदेकडं. आणि मग सगळ्याच यशोदामाईकडे गेल्या. गवळणी गाराने सांगती यशोदेशी, गवळणी गाराने सांगती यशोदेशी, गवळणी गाराने सांगती यशोदेशी, गाराने सांगती यशोदेशी, दही दूध खाऊन या पळून जातो ऋषिकेशी. दही दूध खाऊन या पळून जातो ऋषिकेशी. लाडका काना तुला गोड वाटे, लाडका काना तुझा गोड वाटे, लाडका काना तुझा गोड वाटे, लाडका तुझा गोड वाटे, लाडका यशोदा सांगितलं यशोदा बघ तुझं लेकरू. यशोदा म्हणली काय माझं लेकरू? हा तुम्ही त्याच्या वाटत जातात. तुम्ही लपवून याची गोटी आळ घेता गे जगजेटी, तुमची एवढीच रीत खोटी ग गवळ्याच्या. यशोदा माईनं बोलू दिलं नाही. शेवटी नंद बाबा म्हणले यशोदा तुला कळत नाही, मला माहितीये पोरग कसं, याला इथं ठेवायचं नाही, मग याला नेट वृंदावनात पाठवायचं. आणि मग महाराज गोपाळ सवंगडी गाई वासर सर्वांना घेऊन वृंदावनात गेले. तिथं गेल्यानंतर सुद्धा गाई चारत असताना खूप खेळ खेळले. आणि पहिली लेकरं खेळत होते, आता खेळ राहिले नाहीत महाराज. हमामा हमामा पोरा हमामा घुमरी वाजे हमामा, हमाम्याचे नादानी घुमरी वाजली राणी. हमाम्याची शीतलशाही पोरा मेली तुझी आई, परवा मेली तुझी आई. हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घमा, महाराज राजेभाऊ महाराज खेळून भोका लागल्या. बाकीचे म्हणजे बस देवा आता चला ओळू गाई बैसू जेऊ बहु केली वनवन पायी पिटी म्हणती आणा शिदोऱ्या. भगवंतानं शिदोऱ्या आणल्या, त्याचा काला केला, कमळाच्या आकारानं गोपाळ बसवले. आणि श्रीमद भागवत महापुराणात शुकाचार्य म्हणतात राजन भगवंतानं तो काला प्रत्येक गोपाळांच्या मुखामध्ये दिला. त्याचं वर्णन भागवतात आहे. बिभ्रद वेणुम जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मश्रुन कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन मध्ये स्वपरी सुहृदो हासे नर्म विस्वये स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुगबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, कुंडली गवरे हरि विठ्ठल श्रीकार देव. गोपाल कृष्ण भगवान की विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. रामकृष्ण हरी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा
या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरित जागर, इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील आलेले आहेत. ह्याच्यामध्ये संप्रदायाच्या काही अटी व नियम असतात. त्या नियमाचं अटीचं स्थितीचं पालन करावं लागतंय. तुम्हाला हे मोकळं असं वाटायला हे मोकळं नसतंय, नियमाप्रमाणे करावं लागतंय. आता आपल्याकडं आरतीच्या अगोदरच हे काम करणार, परंतु गडबड करायची नाही. आता शांततेत बसायचं, महिला मंडळाला इथलं उठायचं काम नाही. आता आरती झाली, महाप्रसाद इथंच ते तयारीला लागणार. हे आम्ही फक्त बोलण्यापदले 5 मिनटं, बाकी समजा नियोजन ते करालेत. त्यानं मेहनत घेतली आहे, म्हणून मला सुद्धा त्या गोष्टीबद्दल आनंद आहे. आपल्याला काहीच लागवड नाही, त्यानं जे एक जणांनं हे काम केलं आहे, आपण त्याच्या पाठीवर थाप द्यायची महाराजाची असते. आता मी नाव घेणार आहे, शिवाजी नागोरावजी कराळे यांचा सत्कार महाराज करतील. चला एक एक येत राहा, एक जण हार काढून देत राहा. कुठून आहे? ही जी 4 माणसं आहेत याच्या हाताने सत्कार होणार. बरोबर ठीक आहे. नाही महाराजाच्या हाताने 2 करा ना अगोदर. महाराजाला मग काय ऐकले? हा चला. नाही 2 मोरी आधी. हे शिवाजी नागोराव कराळे आणि बंडू पंडितराव कराळे दोघं जण या. दोघाचा महाराज करतील, बाकी तुम्ही कोण करणार ते करा. चला. आता बाकीच्या मंडळीचा सत्कार हे एकनाथराव मोहिते, भागवतराव गोविंदराव कराळे ज्यांनी ह्या सत्काराचं नियोजन केले, त्यांनी रमेशराव प्रभू कराळे, मारुतराव कराळे हे 4 जण करतील. उठत राहायचं. सौरभ पांडुरंग कराळे, शहाजी सदाशिव कराळे, शिवाजी नागोराव कराळे. चला हे 4 पाटपाट तुम्ही नाव घेतल्याप्रमाणे आता तुम्ही हार घालायचा आणि शाल द्यायची. तिकडे 10 मिनटं स्वयंपाकाचा येळ आहे म्हणे, त्याच्यामुळं आता महाराजांना आटपिलं. ते म्हणले आमचे 15 मिनटं इथं घाला, तोवर व्हाले. बाकीचा कार्यक्रमाची व्यवस्था इथंच महिला मंडळ बसणार आहेत. त्याच्यानंतर पुरुष मंडळीची पंगत दुसरी बसणार आहे. आपल्या रोजच्या नियमाप्रमाणेच महिला मंडळ शेवटापर्यंत पहिल्यांदाच त्यांचा पहिला नंबर आहे. त्यानं आवाजाला हाक दिली की हजरत. त्याच्यामुळं अडचण नाही. आज त्यांना खुलं केलं की काय संपलं आपलं. चला बोला. हां इकून घे. हां बंडू पंडितराव कराळे झालं. गजानन नरवाडे चला उठा. हनुमान कराळे, नुसतं हनुमान नाव टाकले. कोणते हनुमान कळावं लागेल की? कन्नाळे. हा हनुमान कन्नाळे. कृष्णा भागवत कराळे, राजू रामकिशनराव कराळे उठत राहा. विशाल बालाजी कराळे. सत्कार करणाऱ्या मंडळीने इथं उभं टाकून सत्कार करायचा. बरं बहनुमान कराळे माळ घालणार. तसे व्यंकटराव सुद्धा आलते, त्याचे 2 चिरंजीव माळ. काय नाव? माळ घालणार गजानन. हा व्यंकटराव करणार. त्यांचा मुलगा एक माळ घालणार. दुसरं कोण घालणार? या महाराज शास्त्री माळ घाला तोवर. हे काम सांगतो. योगेश वैभव लक्ष्मण कराळे. हा ते चालू आहे. हा इकडे उठा तुम्ही. हे कामाला लागा. हे गेलं पाहिजे चौकाट. अशी मेहनताना घेऊन यायला पहिल्यांदा आम्ही ह्याच्यात आणलं परमार्थात. आता याला कायमस्वरूपी याच्यावर धुरा सांभाळायची, कारण 50 वर्षापर्यंतचं काम झालं आमचं. चला बालाजी. हां योगेश बालाजी कराळे. हा चला मीच चालू ठेवलं. बालाजी कराळे झालं काय? योगेश बालाजी कराळे. सुरेश तुळशीराम कराळे आले का जवळ? गजानन अनंतराव कराळे, हनुमान तुकाराम कराळे उठत राहा. पवन प्रकाश कराळे, गोविंद प्रकाश कराळे, खुर्ची आणा, खुर्ची व्यंकटी गोविंदराव कराळे. खुर्ची घेऊन या. दत्तराव गोविंदराव कराळे, सूर्यकांत मारुतराव कराळे, कृष्णा बालाजी कराळे. ते प्रमुख मागं ठेवलेत मी. हां कृष्णा बालाजी कराळे, बळीराम सकारामजी कराळे, राम विठ्ठल कराळे, बळीराम तुळशीराम कराळे. नाव घेतलेल्याला उभं टाकायचं येऊन इथं.
योगेश ज्ञानोबा कराळे, दत्ता कुशबराव पाटील कराळे, ओमकार बळीरामजी कराळे, जगदीश दामोदर कराळे, विष्णू बळीराम कराळे, ज्ञानोबा धोंडीबा कराळे, एकनाथ उत्तमराव कराळे, नवनाथ तुकाराम कराळे. 2 मिनिटं राहू द्या जराशी. नवनाथ वसंत त्र्यंबकराव कराळे. वसंत आबा तुम्ही आधी सत्कार करून घ्या, ते खाली ठेवा. हां, वसंत त्र्यंबकराव कराळे, जगन्नाथ बालाजी कराळे. अभंग झालं नाही, आबा राहू द्या, तुम्ही सत्कार करून घ्या आणि मग ते होऊ द्या. ठेवा. विष्णू बळीराम कराळे झाले, जगन्नाथ बालाजी कराळे, रमेश बालाजी कराळे, तुकाराम रमेशराव कराळे, राजेश हिटरराव कराळे, बालाजी मोतीराम कराळे, इलास भागवतराव कराळे, माधव तुकाराम क्षीरसागर, कुंडलिक श्रीरंग कराळे, अर्जुन आप्पाराव कराळे, वैभव वसंतराव कराळे, उद्धव रुस्तुमराव कराळे, ज्ञानेश्वर धोंडीबा कराळे, गणेश शिवाजी कराळे, गजानन बाबाराव कराळे, निलेश निवृत्ती कराळे, आयनास माधवराव कराळे, आत्माराम निळकंठराव कराळे, हनुमान विठ्ठलराव कराळे, संदीप श्रीहरी कराळे, गजानन संग्रामजी कराळे, सुदाम गजाननराव जाधव, सांगदेव जाधव, धोंडीबा ज्ञानोबा जाधव, अर्जुन मंचकराव कराळे, गोपाळ जाधव, माधवराव अच्युतराव कराळे, विठ्ठल मारुतराव सर, एकनाथ बंडू कराळे, गणेश त्र्यंबकराव कराळे, भागवत कुंडलिकराव कराळे, गणेश विठ्ठलराव कराळे, गोविंद सुदामराव कराळे, बालाजी जाधव, आतम शंकरराव कराळे, परमेश्वर ज्ञानोबा कराळे, संत कृपा मंडप डेकोरेशन सर्व टीम त्यांची, नवनाथ तुकाराम कराळे, चंतू बालाजी कराळे, संभाजी देवराव कराळे, गजानन व्यंकटराव कराळे, शिवम परमेश्वर, दत्तराव रामकिशन, सोपान विठ्ठलराव कराळे, दिनेश सोपानराव कराळे, एकनाथराव मोहिते आणि भागवतराव गोविंदराव कराळे, रमेश परूराव कराळे, मारुतराव माजी सरपंच हे 4, सौरव पांडुरंग कराळे, शहाजी सदाशिव कराळे, शिवाजीराव हे करतील. याची यादी संपली. धन्यवाद. हो मग सांगते की शेवटलाच सांगते त्याचं. हां, लवकर मध्ये टीम उठा, ज्यांचे ज्यांचे नाव घेतले त्यांनी या कामाला लागा. बाकी आमच्या कोण सर्वांनी मिळून भगवानरावजीचा, जनार्दनराव, धोंडीबाराव आणि अनंतराव या चौघाचा सत्कार करा. अत्यंत भरपूर मेहनत या लोकांनी घेतली. महाराष्ट्रभर आपला हा सुवर्ण उत्सव असा गाजला आणि मीडियावाले आमचे सरांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो, कारण की ते प्रमार्थिकत हनुमान जयंतीच्या पंक्तीच्या फराळाचं करणार. हा राहू द्या नंतर करू. हो चला, एवढी यादी होऊ द्या. आरती घ्यायची. महिला मंडळ माऊली आपलं पूर्ण नाव यूट्यूब चॅनलचे सर या तुमच्या अगोदर सत्कार करायचा म्हणून. अहो तुम्ही 7, 8, 9 दिवस आम्हाला सेवा दिली, मीडियाभर महाराष्ट्रभर गाजिलं आणि तुम्ही पुन्हा विशेष महाराजांना सांगतील मला वारकरी तर महिनाभर पायानं चालता. या गोष्टीबद्दल तुमचं मी एकदा टाळ्या वाजून स्वागत करतो, कारण की पत्रकार म्हणलं की त्याला याचं काहीच हे नसते, पण तुम्ही प्रमार्थिक आहात त्याबद्दल धन्यवाद. तुमचा सत्कार अगोदर आमच्या मुलाच्या आधी करायचा. या तुम्ही पुढे. आम्ही तुमचा सत्कार करणार. या चला या बरं. तुम्ही आम्हाला 9 दिवस सेवा दिली. तुमच्या मीडियाकडून आम्ही महाराष्ट्रभर कुठले फोन आलेत काय कार्यक्रम झाला म्हणून. माऊली मर्दंगाचार्य आणि आमच्या राजाभाऊ लोंढे या दोघांचा सत्कार आमच्या या मुलाईकडून होणार आहे. महाराज
महाराजाला बसशील की नाही हा तेच येळ घास पुंडलिका वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजा बरलोंडे या माऊली या हे दोन्ही रत्न गुणवान असल्याची गुणवानाचं वर्णन केलं पाहिजे. ते पोरायनं यादीमध्ये धरलंय त्याच्याबद्दल धन्यवाद. म्हणजे आमच्या पोरायला काय करायचं कोणाच्या हस्ते करायचं हे सुद्धा माहिती. शाल घ्या बरं बरं ठीक आहे पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानोबा भगवानरावजी जाधव माऊली यांचा सत्कार आमचे पांडुरंग विरबाजी कराळे हे करतील. चला घ्या पटपट. फक्त आपल्याकडे काय थोडं फास्ट घ्या. स्वयंपाक होत आलाय म्हणून मला आलता फोन. आणखी 5 मिनिटं कमी आहेत म्हणले. 5 मिनिटात आटपून घ्या. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कसं आहे पाठीवर थाप दिली पाहिजे. ऐका परमार्थामध्ये येऊन मेहनत घेण्याला कोणालाच वेळ राहिला नाही. तर यंदा मला 50शी शताब्दी सुवर्ण महोत्सव आणि पुढे हेच शताब्दी करणार आहोत. आपण सुवर्ण महोत्सवाला हजर आहात आणि पहिली सुरुवातीला हजर होतो. पुन्हा आपण हजर राहणार नाहीत ना. खात्रीनं हे बरोबर शताब्दी साजरी करतात हे आत्मविश्वासाने सांगालो. आताशिक येणं प्रयास केला याच्याबद्दल आम्हाला त्याच्याबद्दल थोडीसुद्धा संशय नाही. कारण बऱ्याच जणांना माळी घातल्या बरेच जण निर्यसनी बनले आणि आपल्या सप्त्याचं सुवर्ण महोत्सवानिमित्त त्यांनी बरंच काही घेतलं. ही पांडुरंग परमात्म्याचीच कृपा आहे. या नाव घेतलेले कोण राहिले ते बघा. आता कोण अंगदराव आम्ही उठा म्हणलं की उठा. पोरायचा हाट आहे. चला उठा. हा अंगदराव हा बोलले हा झालं का विठ्ठलरावजी कराळे. चला या अंगदराव विठ्ठल. बरं त्याच्यामध्ये फुल नम्रता आहे. त्याचं म्हणून पोचलं असं घरी धरलं. धन्यवाद त्याच्याबद्दल. नाही उठले तर कमीपणा नाही पण त्यानं सत्कार ठेवल्यामुळं आमचं म्हणणं नाही. धन्यवाद. संपला याचा कार्यक्रम. आता तुम्ही ह्याच पद्धतीनं महिला मंडळाला आरती झाल्या रेडी याच मंडपात जेव घालायचं. त्याला उन्हात न्यायचं नाही. होरी कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम अकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका ऐका अनंतराव पिराजी उठले नाहीत. भगवानराव दशरथराव जनार्दन माणिकराव धोंडीबा रुक्माजी 4 जण उठा लवकर. तुमचा सत्कार राहिला म्हण. उठा लवकर. चला या. तू का म्हणे भूमंडळी हनुमंत उठ रे. हनुमंत उठा. तू का म्हणे भूमंडळी तू का म्हणे भूमंडळी तू का म्हणे भूमंडळी आम्ही मारी हेले दुरी हिरगाडे आम्ही बडे हिरगाडे
हॅलो विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोले जय जय करुणे देवा पुढे उतरू राजमापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला ते कारण बोला राजमापराध महाराज तुम्ही सिद्ध क्षमापराध महाराज तुम्ही शुद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम आधारे समाधान तुमचे देविले शरण आता उठावे से मनाई नाही नारायण सर्वाने कपले सापडले आता उठावे से मनाई नाही नारायण आता उठावे से मनायत नाही नारायण आज पुरले नवस धन्य काळ पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरले नवस धन्य काळ दिवस तुका वाही टाळी उभा संगीत आज पुरले नवस धन्य काळ दिवस शेवटापर्यंत कार्यापर्यंत त्यांनी भजनाचं काम केलं, पण कीर्तनाला सुद्धा त्यांनी साथ दिली. तसेच गंगाधरराव लहाने पेंडुरकर त्यांनी सुद्धा 9 दिवस आपल्या भजनासाठी साथ दिली. त्यांचा सुद्धा सत्कार होत आहे. तसे नाव सांगा. संभाजीराव फरकडेकर यांचा सुद्धा तुम्ही पोराला सांगा किती. हा, संभाजीराव फरकडेकरांचा सुद्धा सत्कार होत आहे. तसेच विजयराव बरबडीकर यांचा सुद्धा सत्कार होत आहे. सर्वांना गडबड पूर्ण करतो. पंडितराव दादा आमचे, त्यांनी सुद्धा 9 दिवस काम केलं. पंडितरावला सुद्धा आणतात इथून आणखी इथून आणा राहिलेले. हा, पंडितराव कराळे यांचा सुद्धा होणार आहे. कोण राहिले त्यांना सुद्धा करू ना. या चला. कोण राहिले? सारंगी बापूराव महाराज सारंगीकर यांचा सुद्धा सत्कार होत आहे. त्याने सत्कार स्वीकारावा. महिला मंडळ उठूच नका. आता तुम्हाला इथं जागेवर बसायचंय. अवघ्या 2 मिनिटात आरती झाल्याशिवाय कोणी उठू नाही. चला, आरती झालेली नाही. थांबा 2 मिनिटं, उठू नका. हॅलो सत्राने उतार ओंकार बोले विश्वब्रह्माची भेटे रामानी पायी मस्तक ठेवी आरती नानाचा महासेवक शेता समिती साधू संघा मानवलेला आरती नानाचा आरती तुकारामा स्वामी जगुरुदामा जयदान मूर्ती पाय राखयामा आरती तुकारामा राघवे सागरात पाचानताले दैसे तो बाजे वंगनसे आरती तुकारामा स्वामी जगुरुदामा जयदान मूर्ती पाय राखयामा आरती तुकारामा तुझा तुळशी ब्रह्मा तुका झाले मरावे
ज्ञानेश्वरी चरणी मस्तक ठेवल्या तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सदान मूर्ती पाय लागल्या तुकारामा हरी लोटांगण वने जन डोळ्याला वाईन रूप तुझे देवारी गडारी पूजन भय वाय श्री आनंद